वेल प्लॅन्टेड हा सगळा प्रकार आहे का, काय वाटतंय? शिवधर्म प्रतिष्ठान याचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या सहकार्यांनी अक्कलकोट येथे जन्मजय राजे भोसले यांचा सन्मान माझ्या हस्ते होता। डॉक्टर शिवरत्न शेटे त्याचे प्रमुख होते आणि या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी अक्कलकोटला गेलो होतो। अचानकपणे शिवधर्म प्रतिष्ठान फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळं वंगन तेल टाकलं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला केला। त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट खरी आहे, परंतु ही जी विचारधारा आहे, ही विचारधारा तुम्हाला आठवत असेल की डॉक्टर पानसरेंचा खून झाला, डॉक्टर कलबुर्गेंचा खून झाला, डॉक्टर दाभोळकरांचा खून झाला, डॉक्टर गौरी लंकेशचा खून झाला। हा सत्ता काळ जो आहे, या सत्ता काळामध्ये पुरोगामी विचाराचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत। कधी कधी पक्ष फोडले जातात, पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यांच्यासारखं कुठलीही गोष्ट करता नाही आली। एक सत्य विचारसरणीने आम्ही काम करतो। आमचा विचार जो आहे हा राज्यघटनेला अभिप्रेत असलेला समता, बंधुता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे। या देशामध्ये मानवता प्रस्थापित झाली पाहिजे, याच्यासाठी संभाजी ब्रिगेडचं काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे। परंतु दुर्दैवाने काही गैरसमज पसरवले जातात सामाजिक संघटनेबद्दल आणि मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यासारख्यावर हल्ला केला। मी याचा निषेध करणार नाही, पण एक निश्चित सांगतो की ज्यांनी पण हे घडवून आणले ही शेवटाची सुरुवात आहे, एवढं मी निश्चित सांगतो। संभाजी ब्रिगेडचा इतिहास सगळ्यांना माहीत आहे, संभाजी ब्रिगेडचं उत्तर देण्याची पद्धत माहीत आहे आणि राज्यकर्त्यांमध्ये मुख्यतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि ज्यावेळेस आम्ही या कार्यक्रमाला पोहोचतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारची पोलीस यंत्रणा एवढ्या महत्वाच्या ठिकाणी नाहीये आणि अशा वेळेस मला असं वाटतं की जाणीवपूर्वक पोलीस यंत्रणा तिथं नव्हती का, काही ठरवून षडयंत्र घडलं होतं का, माझ्या जीविताला धोका होता का, तर मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या बहुजन समाजामुळे आज मी जिवंत आहे आणि मला आनंद वाटतो की मला या पुढच्या काळामध्ये काहीतरी चांगलं काम करायची संधी असल्यामुळेच मला ही तुमच्या सगळ्यांच्यामुळे एक नवीन जीवनाची संधी मिळाली। जय जिजाऊ, जय शिवराय।